महाराष्ट्रातल्या दोन निवडणुका सध्या सगळ्यांच्या बहुचर्चित निवडणुका म्हणून पाहिल्या जात आहेत. एक तर बारामतीची निवडणूक जी अजितदादांच्या निधनानंतर एक सहानुभूतीची निवडणूक म्हणून सर्व महाराष्ट्रात नाही तर सगळ्या भारतात चर्चेत आहे. तर दुसरी निवडणूक जी महाराष्ट्रात चर्चेत आहे ती म्हणजे मसाजोगच्या सरपंच पदाची निवडणूक. या दोन्ही निवडणुकीचे स्वरूप जरी वेगवेगळे असतील, एक ज्या पद्धतीच्या भूमिका वेगवेगळ्या असतील, तरीही या दोन्ही निवडणुका या सहानुभूतीच्या संदर्भातून आम्ही पाहिल्या जात आहेत. आणि या सहानुभूतीच्या लाटेवर या दोन्ही निवडणुका बिनविरोधपणे निवडून द्याव्या अशी भूमिका महाराष्ट्रात सर्व जनतेची होती. परंतु म्हणतात ना, राजकारण म्हणजे प्रत्येकाची वेगवेगळ्या दृष्टिकोन आणि वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये राजकारण घडत असतं. आणि हे राजकारण ज्या पद्धतीने घडतं त्या पद्धतीने परिस्थिती बदलत जाते. आज जी महाराष्ट्राची बारामतीची जी निवडणूक आहे ती निवडणूक ज्या पद्धतीनं रंगली आहे, ती रंगलेली निवडणूक ही फक्त आकस आणि द्वेषापोटी ही निवडणूक रंगली आहे. तर ज्या पद्धतीनं मसाजोगची निवडणूक विश्वासात न घेतल्यामुळं आणि ज्या पद्धतीच्या भूमिका 18 तारखेनंतर स्वरूपानंद देशमुख यांनी आपली उघड करण्याची परिस्थिती दाखवली, त्यावर ही सगळ्या निवडणुका दोन्ही निवडणुका अवलंबून आहेत. मित्रांनो, राजकारण म्हणजे काय? तर राजकारण म्हणजे समाजासाठी, समाज घडवण्यासाठी आणि समाजामध्ये एक नवीन द्वेतक निर्माण करण्यासाठी मिळालेली संधी. समाजाला विकास काय असतो, विकासाचा आलेख कशा पद्धतीने देता येईल, आपल्या पद्धतीनं ही राजकारणाची भूमिका काय आहे ही सर्व जनतेला दाखवून देणारी एक संधी. पण ही संधीची जी काही परिसंकल्पना आहे ती फार जुनी आहे. ज्यावेळेस आमच्याकडे लोकशाही रुजवली होती, पण आताच्या काळामध्ये सत्ता म्हणजे काय? तर सत्ता म्हणजे एक अधिकारशाही, मिळालेली संधी आणि या संधीच्या कशा पद्धतीनं रूपांतर आपल्या स्वतःसाठी करायचं हे एक आता नवीन गणित या राजकारणामध्ये जोडून लागलेलं आहे. वास्तविक पाहता या दोन्ही दृष्टिकोनात आणि दोन्ही परिस्थित्यांमध्ये खूप मोठा फरक आहे, खूप मोठं म्हणजे तफावत आहे. पण ही तफावत खऱ्या अर्थानं निर्माण कशामुळे झाली? तर या परिस्थिती ज्या पद्धतीनं राजकारण बदलत गेलं त्या पद्धतीनं परिस्थितीही बदलत गेली. पण महाराष्ट्राची ही जी दोन निवडणुका आहेत, एक तर बारामतीची निवडणूक जे स्वर्गीय अजितदादांच्या परिस्थितीनंतर खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थितीमध्ये उतरण्याची एक भूमिका. ज्या पद्धतीने दादांनी आपल्या आलेखांनी महाराष्ट्राच्या समीकरणामध्ये एक वेगळी स्वरूप निर्माण करून दिलं आणि खऱ्या अर्थानं राजकारणाची भूमिका काय असते, राजकीय परिस्थिती म्हणजे नेमकं काय आणि राजकीय कार्यकर्त्यांनी कामाची पद्धत कशी केली पाहिजे याची खरी सचोटी ज्या पद्धतीनं अजितदादांनी कार्यकर्त्यांना लावण्याचा प्रयत्न केला, त्या सचोटीच्या संदर्भातून लागलेली ही पोटनिवडणूक. आणि दोन्हीकडे ज्या पद्धतीनं या बारामतीमध्ये सुनेत्रा वहिनी यांचं दावेदारी आणि ज्या मसाजोगमध्ये अश्विनी देशमुखांची दावेदारी, ह्या दोन्ही दावेदाऱ्या पक्क्या मानल्या जायच्या. खऱ्या अर्थानं नैतिक परिस्थिती त्यांच्यासोबतच जोडलेली. पण म्हणतात ना, राजकारणाची समीकरणं कशी फिरतात आणि परिस्थिती ही कशा पद्धतीने. कालपर्यंत जे स्वरूपानंद देशमुख हे धनंजय देशमुखांच्या खांद्याला खांदा लावून या सगळ्या न्यायिक लढाईमध्ये म्हणा, सामाजिक लढाईमध्ये म्हणा, किंवा संतोष देशमुखांना ज्या पद्धतीची न्यायिक भूमिकेसाठी अग्रेसर होते, आज तेच या निवडणुकीमध्ये विरोधी वाकावर बसलेले आहेत. आणि नेमकं हे विरोधी वाकावर बसण्याचं कारण काय हे असं विचारल्यानंतर ज्या पद्धतीनं त्यांनी या सगळ्या भूमिका दाखवल्या, खऱ्या भूमिका तर 18 तारखेच्या नंतर ते सगळ्या माध्यमांसमोर उघड करणार आहेत. पण ज्या भूमिका त्यांनी सुरुवातीच्या टप्प्यात मांडण्यातल्या त्या टप्प्यातल्या भूमिका खऱ्या अर्थानं या राजकीय परिस्थितीसाठी कशा पद्धतीने हानिकारक आहेत ते आम्हाला खऱ्या अर्थानं त्याचं विश्लेषण करणं आवश्यक आहे. आज विश्वास म्हणजे काय आणि विश्वासाची परिसीमा म्हणजे काय? ज्या पद्धतीने स्वरूपानंद देशमुखांनी या संदर्भात सांगितलं की 5-25 लोकांनी मला बोलून घेतलं आणि तुम्ही आमच्या सोबत कायमस्वरूपी लढा आणि ही आपल्याला निवडणूक बिनविरोध काढायची आहे, अशा पद्धतीची जेव्हा मनधरणी करण्याचा प्रयत्न केला तर खऱ्या अर्थानं याला सामाजिक भूमिकेत म्हणजे मसाजोगच्या भूमिकेत ही परिस्थिती खऱ्या अर्थानं सामोपचाराची नाहीये. कारण ज्या ग्रामस्थांचा निर्णय हा सगळ्यांच्या गावांच्या समोर होतो,
गावाच्या समोर हा घेतलेला निर्णय घेतला जातो. आणि आता निवडणुकीच्या वेळेस फक्त 5-25 जणांची म्हणजे 5-25 जणांसमोर हा निर्णय होणार, यामध्ये काय नेमकी गल्लत आहे? कारण की संतोष देशमुखांच्या आंदोलनाच्या संदर्भातून आम्ही सगळ्या सूत्र बघितली. ज्या पद्धतीनं गावाने एक पूर्णपणे मोठं व्यासपीठ केलं होतं आणि कोणताही नेता आला, कोणीही त्यांना सांत्वना देण्यासाठी असेल किंवा त्यांच्या मागण्या ऐकून घेण्यासाठी असेल, पण त्याच वेळेस सगळा ज्या पद्धतीने गाव व्हायचं. आणि ज्यावेळेस संतोष देशमुखांना न्याय मिळावा म्हणून धनंजय देशमुख जेव्हा पाण्याच्या टाकीवर चढले, पाण्यावरच्या टाकीवर चढून त्यांनी प्रशासनाला ज्या पद्धतीनं या तपासामध्ये वेग आणण्यासाठी ज्या परिस्थित्या करायला लावल्या, त्यावेळेस संपूर्ण गाव त्यांच्या पाठीशी होतं ना. त्यावेळेस संपूर्ण गावाने त्यांची कैफियत समोर मांडली. मग आता नेमकं काय घडलं असं की ज्या घडलेल्या परिस्थितीमध्ये आज स्वरूपानंद देशमुख हे वेगळ्या पद्धतीने परिस्थिती मांडतायत? तर दुसरीकडं ज्या पद्धतीने हे बारामतीची निवडणूक सुनेत्रा वहिनींना खऱ्या अर्थानं बिनविरोध पद्धतीनं निवडून द्यायला पाहिजे होती, परंतु त्याच्यात वेगवेगळ्या पद्धतीचे राजकीय आकस आम्हाला पाहायला मिळतात. कारण की जरी आज राष्ट्रवादी या रिंगणात बाजूला असेल, तरी महाविकास आघाडीच्या स्वरूपातून ज्या पद्धतीने काँग्रेसनं आकाश मोरे यांना या रिंगणात उतरलंय आणि या रिंगणाच्या माध्यमातून ज्या पद्धतीच्या भूमिका ह्या काँग्रेसला आपल्याला साध्य करायच्या, कारण की शेवटी काय होणार आहे हे सगळ्या जगाला माहिती आहे. कारण की भावनेवर आणि सामाजिक परिस्थितीवर जेव्हा एखादी निवडणूक लढली जाते तर 100% विजय हा त्या भावनेंचाच होतो. सुनेत्रा वहिनी या बारामतीमधून आमदार म्हणून निवडून जाणार आहे, पण विरोधासाठी विरोध निर्माण करून सामाजिक परिस्थितीमध्ये आमचाही काहीतरी एक उल्लेख व्हावा याच्यासाठी निर्माण केलेली ही बारामतीच्या निवडणुकीमध्ये एक कवायत खऱ्या अर्थानं काँग्रेसला पत्त्यावर पडणार आहे का? ज्या पद्धतीने काँग्रेस आज नामशेष होत चाललेली आणि ज्या भूमिका खऱ्या अर्थानं काँग्रेसनं केडर पक्ष म्हणजे जमिनी पातळीवर आपलं जमिनीशी जोडून कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी वापरायला पाहिजे, त्या ठिकाणी अशा पद्धतीचे राजकीय स्टंट करून आणि निवडणुकीची बिगुल वाजून खऱ्या अर्थानं त्या पद्धतीनं मजबूती काँग्रेसला मिळेल का? कारण की ज्या ठिकाणी आज जनतेची पूर्ण नाळ आणि पूर्ण सहानुभूती ही सुनेत्रा वहिनीच्या बाजूने आणि सुनेत्रा वहिनी ज्या पद्धतीच्या भूमिकेत असतील, आज खऱ्या अर्थानं बारामती मतदारसंघ ही पूर्णपणे भक्कमपणे सुनेत्रा वहिनीच्या पाठीशी. कारण की दादांच्या गेल्यानंतर पश्चात ही पहिली निवडणूक आहे आणि खऱ्या अर्थानं बारामतीमध्ये सुद्धा अशा पद्धतीचे वेगळं चित्र निर्माण करणारी ही पहिली निवडणूक आहे. कारण की आजपर्यंत बारामतीची निवडणूक पवार विरुद्ध पवारच रंगत गेली होती. या पद्धतीने मागच्या वेळेस दादांच्या विरोधात युगेंद्र पवार हे त्यांच्या विरोधात उमेदवार म्हणून होते, परंतु यावेळेसची परिस्थिती पाहिली तर आकाश मोरे की जे काँग्रेसचे प्रदेश सचिव आहेत, त्यांनी या निवडणुकीमध्ये आपला उमेदवारी अर्ज भरण्याचा विषय केलेला. या पद्धतीने या दोन्ही निवडणुका खऱ्या अर्थानं राजकीय विषयांसाठी खऱ्या संवेदना आहेत आणि ज्या पद्धतीची सचोटी आणि ज्या पद्धतीची परिस्थिती आजच्या परिस्थितीमध्ये या राजकीय वर्तुळामध्ये आखली जाते ना, तर खऱ्या अर्थानं या दोन्ही निवडणुका जर सामाजिक दृष्ट्या पाहिल्या तर खऱ्या अर्थाने या दोन्ही निवडणुका बिनविरोध पद्धतीनं व्हायला हव्या होत्या. कसल्याही पद्धतीचा आढावेढा न घेता सहानुभूतीच्या परिस्थितीमध्ये म्हणा किंवा श्रद्धांजलीच्या परिस्थितीमध्ये म्हणा किंवा कुटुंबाला आधार देण्याच्या परिस्थितीमध्ये म्हणा, या सगळ्या भावनाच्या कसोटीवर या निवडणुका बिनविरोध होऊन निश्चितपणे या दोन्ही कुटुंबाच्या पाठीशी हा समाज, हे गाव, हा मतदारसंघ उभा राहणं गरजेचं होतं. परंतु हातात काय येत आहे? फक्त विरोधाला विरोध, आणि विरोध कशासाठी आणि कोणत्या परिस्थितीसाठी हे 18 तारखेला आपल्याला उलगडणार आहे. कारण की स्वरूपानंद देशमुखांनी ज्या पद्धतीनं 18 तारीख ही डेडलाईन दिली आहे, कारण की तोपर्यंत अर्ज मागे घेण्याची तारीख निघून जाणार आहे, चिन्ह वाटप होणार आहे आणि या सगळ्या परिस्थिती उलटल्यानंतर खऱ्या अर्थानं निवडणुकीच्या रिंगणात कोण कोण उतरत आहे, अजून कोणाच्या मनात या संदर्भातल्या भूमिका असतील तर खऱ्या अर्थानं तीही उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पुढे येईल. ही सगळी समीकरणं आता या राजकीय पटलावर आपली थांड मांडून आहेत. नेमकी ही परिस्थिती कोणाच्या बाजूने वळते
आणि कशा पद्धतीने या भूमिका बदलत जातात. कारण की आता ही खऱ्या अर्थानं फक्त निवडणूक ही फक्त विश्वासा म्हणजे भावनेची राहिलेली नसून ही निवडणूक खऱ्या अर्थानं निष्कर्षाची आहे, की आजही त्या निष्कर्षावर त्या भावनेवर राजकीय परिस्थिती तगणार आहे का. कारण की या सगळ्या समीकरणाची वेगवेगळ्या जरी छटा आज आम्हाला आमच्या समोर दिसत असतील, पण खऱ्या स्वरूपातून राजकीय परिस्थिती कशा पद्धतीने बदलत जाते आणि खऱ्या अर्थानं विश्वासात न घेतल्यामुळं आमच्या समोर काय प्रश्न निर्माण होतील या दोघांची उत्तरं देणारी ही निवडणूक ठरेल. नेमकं बारामती मतदारसंघासाठी कशा पद्धतीने हा पेच सुटेल आणि ज्या पद्धतीनं मसाजोगमध्ये सुद्धा हा पेच याच पद्धतीने अडकलाय त्याला जनता कशा पद्धतीने सोडेल ही निवडणुकीची निकालच सांगतील. तरीही सामाजिक परिस्थितीमध्ये या दोन्ही निवडणुका खऱ्या अर्थानं भावनेच्या लाटेवर उभ्या राहिलेल्या निवडणुका आहेत आणि या भावनेच्या लाटेवर खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं आरूढ झालेल्या दोन्ही निवडणुका सामाजिक परिस्थितीसाठी काय संकेत देतील हे येणारा काळच ठरवेल. या संदर्भात तुमच्या मनात काही भूमिका असेल, या संदर्भात तुमच्या मनात काही विषय असेल तर निश्चितपणे कॉमेंटच्या माध्यमातून कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.